मागच्या आठवड्यामध्ये आपल्या संपूर्ण देशाला शरम वाटावी अशी एक खतरनाक बातमी बाहेर आली. कर्नाटकमधल्या हासन कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये झालेलं भारताच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल. काय झालं? कर्नाटकमधल्या हासन जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळी लोक मॉर्निंग वॉकला निघालेत, तर त्या ग्राउंडवर इकडे तिकडे त्यांना पेन ड्राईव्ह ठेवलेले दिसले. रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, जिथे जिथे पब्लिक एकत्र येते त्या त्या ठिकाणी अनेकांना अनेक पेनड्राईव्ह सापडले. हे पेनड्राईव्ह लोकांनी घरी जाऊन लावून पाहिले तर लक्षात आलं की या पेनड्राईव्हमध्ये जवळपास 2900 सेक्स व्हिडिओज आहेत. आणि हे सेक्स व्हिडिओज प्रज्वल रेवण्णा नावाच्या खासदाराने काढलेले आहे असा दावा आहे. आणि दावा असाही आहे की हे सगळे व्हिडिओ त्यांनी स्वतः बनवलेले आहेत, जेणेकरून तो ज्या महिलांसोबत ते कृत्य करतो आहे त्या महिलांना ब्लॅकमेल करू शकेल, इथून पुढे त्यांना सतत ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून सेक्शुअल फेवर्स घेऊ शकेल. यामुळे त्यांनी हे व्हिडिओ बनवलेले आहे. प्रज्वल रेवण्णा हा जनता दल सेक्युलर या पक्षाचा एक नेता आहे आणि तो खासदार आहे. तो आत्तासुद्धा निवडणुकीला उभा राहिला होता. 26 एप्रिलला मागच्याच आठवड्यामध्ये तिथे निवडणुका झाल्या आणि तो जेव्हा निवडणुकीला उभा राहिला, खरं तर जनता दल सेक्युलर हे BJP सोबत आहे आणि त्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपले खुद्द पंतप्रधान आले होते. आणि पंतप्रधानांनी स्वतः त्या व्यक्तीचा प्रचार केला आणि असं सांगितलं की प्रज्वल रेवण्णाला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. त्याला दिलेलं प्रत्येक वोट हे मोदीला मिळालेलं वोट असेल आणि मलाच बळकटी त्यामुळे मिळणार आहे, असं आपले पंतप्रधान त्याच्यासाठी म्हणाले होते. 26 अप्रैल को इनके लिए आपका हर वोट मोदी को मजबूती देगा. बरं, पंतप्रधान हे असं म्हणूच शकतात, पण हे तेव्हा म्हणाले जेव्हा त्यांना प्रज्वल रेवण्णाचे हे सगळे कृत्य माहीत होते. आता त्यांना हे माहीत होतं हे असं मी का म्हणते आहे, कारण प्रज्वल रेवण्णा हे जे काही करतोय, त्यांनी हे जे काही केलं त्याच्याविषयीची माहिती BJPच्या मुख्यालयाकडे याच्या आधीच पाठवलेली होती. पत्र, मेल, व्हॉट्सॲप मेसेजेस याद्वारे BJPच्याच काही नेत्यांनी माहिती त्यांना पाठवली होती आणि असं सांगितलं होतं की या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी देऊ नका किंवा त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ नका. आता ते असं म्हणत आहेत की तो मेल पोहोचला नाही किंवा तो व्हॉट्सॲप गेला नाही, ते पत्रही पोहोचलं नाही. इतकं जरी असलं तरी BJP ज्या ज्या लोकांसोबत अलायन्स करते ते प्रत्येक कॅन्डिडेट त्याच्याविषयीची सगळी इत्थंभूत माहिती या पक्षाला असते. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांचा प्रत्येकाचा कच्चा चिट्टा त्यांच्याकडे असतो. त्यामुळे प्रज्वल रेवण्णाची सुद्धा माहिती यांच्याकडे होती. पण तरीही आपल्या पंतप्रधानांनी का त्याचा प्रचार केला असेल? कारण हे जे राजकारणी लोक आहेत, काही राजकारणी इतके नीच असतात की त्यांना बाकीच्या काही गोष्टीशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त इतकंच बघायचं असतं की हा माणूस किती पॉवरफुल आहे, किती पैशावाला आहे आणि याच्यामुळे आपल्याला किती जास्तीत जास्त मतं मिळू शकतील. आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे असं दिसतंय. आता निवडणुकीच्या तोंडावर हे व्हिडिओ तर व्हायरल झालेले आहेतच, पण सगळ्यात वाईट हे आहे की या व्हिडिओमध्ये जवळपास 70 महिलांचे चेहरे हे ब्लर केलेले नाही आहे. म्हणजे या 70 महिलांची आयडेंटिटी ओपन झालेली आहे. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर फिरायला लागलेले आहे आणि ही महिला ह्याच्यासोबत होती असं करून त्यांचा दुष्प्रचार पण केला जात आहे. तुम्ही थोडा विचार करा, आज त्या महिलांवर काय बीतत असेल. बातम्या तर अशाही येत आहे की ज्या ज्या महिलांचे चेहरे हे ब्लर नव्हते, ज्यांची आयडेंटिटी ओपन झालेली आहे, त्यांच्यातल्या बऱ्याच महिला या पळून गेलेल्या आहे, गायब झालेल्या आहे, त्या घरीच राहत नाही आहे, त्या कुठेतरी निघून गेलेल्या आहे आणि यांच्यातल्या काही लोकांनी सुसाईडसुद्धा केलेलं असेल, अजून बातमी आलेली नसेल. आणि इथून पुढेही त्यांचं काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे काही लोकांनी जसं काही B ग्रेडची एखादी फिल्म आहे असं करून ते पसरवलेलं तर आहेच, किंवा प्रज्वल रेवण्णाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून जरी त्यांनी हे पसरवलेलं असलं तर या 70 महिला आणि त्यांची पूर्ण फॅमिली यांच्यावर काय बीतली असेल ही सगळ्यात जास्त डेंजरस गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. आणि अजून जास्त डेंजरस म्हणजे प्रज्वल रेवण्णा जर 3000 अशा क्लिप्स तो काढू शकतो, म्हणजे 3000 वेळा त्यांनी बायकांचं शोषण केलेलं आहे. आणि 3000 वेळेला नसेल, हे याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. मला असं वाटतं की हा माणूस आहे का जनावर आहे? हा जनावर जरी असला तरी हा जनावर आहे असं फॅमिलीमधल्या लोकांना तर माहीत असतं. याची फॅमिली किती प्रतिष्ठित आहे इथे बघून घ्या. आजोबा त्याचे पंतप्रधान राहिलेले आहेत, ते काँग्रेसच्या बरोबर होते काही काळ. ते सतत पक्ष बदलत असतात, जिकडे सत्ता तिकडे ते जात असतात, कधी काँग्रेससोबत कधी BJP सोबत. त्यांच्या फॅमिलीमधले हे बघा 7-8 लोक आज आमदार आहेत, खासदार आहेत. त्याचा सख्खा काका हा कर्नाटकाचा मुख्यमंत्री राहिलेला आहे. त्याचे वडील हे सध्या आमदार आहेत त्या ठिकाणचे.
असं सगळं पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्याचं आहे आणि त्याचाच त्यांनी मिसयूज केलेला आहे. तर या सगळ्या लोकांना हे नक्कीच माहीत असणार की आपलं पोरगं आहे की जनावर आहे, तरीही या लोकांनी याचं प्रोटेक्शन केलं. त्यामुळे सगळ्यात जास्त जी जबाबदारी जाते ना ती प्रज्वल रेवण्णावर तर जातेच, त्याला सगळ्यात जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे. पण ही फॅमिली, ज्या फॅमिलीला हे सगळं माहीत असतानासुद्धा त्याला तुम्ही खासदार म्हणून उभं करता, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या लोकांचा हा अपमान आहे की तुम्ही त्यांना असा घाणेरडा उमेदवार देत आहात. ही चूक BJPवाल्यांची सुद्धा आहे, ही याच्यासाठी की अशा व्यक्तीच्यासाठी या लोकांनी प्रचार केला, पंतप्रधानांनी याच्यासाठी प्रचार केला. हा प्रचार जर काँग्रेसनी केला असता तर इथं काँग्रेसही जबाबदार असतं. 2019ला आता यांचा पक्ष 2019ला काँग्रेसबरोबर होता, यावेळेला त्यांनी BJPसोबत संघटन केलेलं आहे. तर हे कोणाही सोबत जाऊ द्या, ज्या ज्या लोकांना ही गोष्ट माहीत असेल, ज्या लोकांनी ही गोष्ट उघड केली नाही, ते सगळे लोक इथे चुकीचे आहेतच. आणि मला असं म्हणायचं आहे की इतक्या वेळा हे होत होतं, जवळपास 3000 वेळा ही गोष्ट जर झालेली असेल तर यातल्या एकाही वेळेला एकाही महिलेला समोर येऊन तक्रार करावी अशी वाटली नाही. हे किती शॉकिंग आहे. म्हणजे या महिलांचा या व्यवस्थेवर एकतर विश्वास नव्हताच, कारण त्यांना माहीत होतं की आपण तक्रार करायला जाऊ तर पोलीस एकतर आपलं समजून घेणार नाही, कारण की या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे. दुसरं म्हणजे माझ्यासोबत कोणी राहणार नाही, फॅमिलीतले लोक काय म्हणतील, तू गप्प बस, तू काय करू नको, आपल्याला जगायचं आहे, आपल्याला ते मारून टाकतील, असा सगळा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सोसायटीमधले किंवा घरातले लोक हे त्या महिलेलाच पहिल्यांदा दोषी ठरवतात. तिलाच पहिले विचारतात, हां तूच कशाला गेली होती, तुझंच काहीतरी असणार आहे, तुझंच काहीतरी हेतू असणार आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणजे थोडक्यात त्या महिलेला सुद्धा लोकांनी ॲक्यूज करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे आणि त्यामुळे महिला समोर आलेल्या नाही. आणि तरीही त्यातली एक महिला आत्ता 28 तारखेला मला वाटतं काहीतरी बाहेर आली. 47 वर्षाची ती महिला आहे आणि तिने FIR नोंदवलं आणि तिने सांगितलं की प्रज्वलनी माझ्यासोबत काय काय केलेलं आहे. ह्या माणसांनी आपल्या घरात काम करणाऱ्या सगळ्या मोलकरणी, त्यांच्या मुली, त्यांच्यासोबत येणाऱ्या सगळ्या मुली, त्यांच्या घरामध्ये काम करणारे जे पुरुष कामगार आहेत, त्या पुरुष कामगारांच्या बायका, त्यांच्या बहिणी, त्यांच्या आया, त्या त्यांना मदत मागायला म्हणून आलेले काही लोक असतात. कारण हा खासदार आहे, खासदाराकडे अनेकांची कामं अडलेली कामांसाठी ते जातात. काही पोलीस अधिकारी आहे किंवा काही सरकारी अधिकारी आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत, म्हणून ते अधिकारी येतात की खासदार साहेब जरा काहीतरी मदत करा आणि आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढा. आणि त्याच्या बदल्यात त्यांच्यासोबत येणाऱ्या त्यांच्या बायका यांच्याशी संबंध ठेवून त्या पुरुषाने हे सगळं केलेलं आहे. काम करणाऱ्या एका महिलेने असं सांगितलं की प्रज्वलने माझ्यासोबत असा प्रकार सुरू केला, तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे थांब, तू असं नको करू, मी तुझ्या वडिलांना, तुझ्या आजोबांना स्वयंपाक करून खाऊ घातलेले या घरामध्ये मी किती वर्षापासून काम करते, असं नको करू. तरी त्यांनी ऐकलं नाही. ती महिला म्हणते की मी त्याच्या वडिलांकडे गेली सांगायला की तुमचं पोरगा असं करतो, तर त्याच्या बापाने सुद्धा माझ्यासोबत सेम प्रकार केला. मला सांगा, असं केल्याच्या नंतर त्या बाईचा या जगावरचा विश्वास नाही उडणार का? लोक इतकं सगळं करूनही खुश राहू शकतात कारण यांना माहीत असतं की आपणच इथले मसीहा आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणीच काही करू शकत नाही, असा माज त्यांना चढलेला असतो. आणि असेच सगळे माजुरडे लोक हे राजकारणामध्ये आलेले असतात. आता राजकारणामध्ये काही सगळेच असे नसतात, पण एक सर्वे असा सांगतो, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, तिने एक सर्वे केला आणि हा सर्वे बघा, त्यांनी जवळपास 4000 खासदारांचा सर्वे केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आज देशामध्ये सिटिंग खासदार आणि आमदार यांच्यापैकी, आपल्या देशातले सगळे आणि खासदार आणि आमदार जर पाहिले तर यांच्यापैकी 134 असे खासदार आणि आमदार आहेत की ज्यांच्यावर केस रिलेटेड टू क्राईम अगेन्स्ट वुमन, महिलांच्या विरोधात शोषण, महिलांच्या विरोधात हिंसा, क्राईम, गुन्हा, महिलांच्या विरोधात गुन्हा केल्याचे यांच्यावर आरोप आहे. असे 134 लोक आहेत. मला सांगा, 140 कोटी लोकांच्या आपल्या या देशामध्ये आपल्याला 543ही असे प्रामाणिक, स्वच्छ आणि चांगले लोक भेटू नये का? मला असं वाटतं कुठेतरी ना आपल्या सामान्य लोकांचीही याच्यामध्ये चूक आहे की आपण अशा पैसेवाल्या गबर लोकांना पुढे नेतो. आपल्याला जर एकदा कळलं नाही की हा माणूस चुकीचा आहे, आपण त्यांना कधीच साथ नाही दिली पाहिजे, तर असे लोक घरी बसतील. आता महिलांच्या विरोधात गुन्हे करणारे लोक आधीही राजकारणामध्ये असायचे, आताही ते राजकारणामध्ये आहे, पण 2009 ते 19मध्ये यांचं प्रमाण जवळपास 850% वाढलेलं आहे. म्हणजे ही वाढ एक्सपोनेन्शियल आहे रेपिस्ट किंवा महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या लोकांची राजकारणामध्ये येण्याची. आता अशा लोकांना हे राजकारणी अभय का देतात?
की यांच्याकडे पॉवर आहे, यांच्याकडे पैसा आहे आणि हे आपल्याला जिंकून देऊ शकतात. फक्त आणि फक्त सत्तेसाठी अशा गोष्टी होतात. बाबा राम रहीम तुम्हाला माहिती असेल, बाबा राम रहीमवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा हा सिद्धसुद्धा झालेला आहे की येस, त्यांनी 2 महिलांचा रेप केलेला आहे. त्याला जेल झाली होती आणि ह्या 4 वर्षाच्या दरम्यान त्याला 9 वेळा बेल मिळाली. आणि याला बेल याच्यासाठी मिळते की ह्या राजकारण्यांना असं माहिती आहे की हा बाहेर येईल तर याचा इन्फ्लुएन्स खूप लोकांवर आहे. म्हणजे काही लोक इतके मूर्ख आणि अंधभक्त असतात ना की त्यांना जरी हे कळलं की या माणसाने एक खूप मोठा गुन्हा केलेला आहे, सिद्ध झालेला आहे, तरी ते म्हणतात जाऊ दे. जेव्हा की इतका मोठा गुन्हा असेल, काही लोक म्हणतात की जाऊ दे. असे जे मूर्ख लोक असतात आणि त्यांचे महामूर्ख अंधभक्त असतात जे त्यांना ब्लाइंडली फॉलो करतात आणि त्याच्यामुळे अशा लोकांना वारंवार बेल मिळत राहते. असे अजून लोक आहेत. शेख शहाजान तुम्हाला माहिती असेल, तृणमूल काँग्रेसचा सदस्य, त्याने पश्चिम बंगालमध्ये कितीतरी महिलांवर अत्याचार केले, त्यांच्या जमिनी हडपलेल्या आहेत. तोही मुद्दा बाहेर आलेला. ममता बॅनर्जी त्याला इनडायरेक्टली कुठेतरी प्रोटेक्ट करण्याचाच प्रयत्न करत आहे असंही म्हणलं जात आहे. त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंगची केस आपल्याला माहिती आहे. इतकं मोठं होऊनही, इतकं मोठं आंदोलन या कुस्तीपटूंनी करूनही जर आपले पंतप्रधान त्याच्यावर काहीही बोलत नाही, याचं कारण एकच आहे की ब्रिजभूषण असे स्वतः, त्याची बायको, त्याचे मुलं, त्याची फॅमिलीमधले अनेक लोक हे असे राजकारणामध्ये आहे, खूप पॉवरफुल आहे, खूप पैसा आहे, त्यामुळे हे लोक निवडून येतील आणि म्हणूनच ते तिथे आहेत आणि म्हणूनच ते लोक त्या ठिकाणी आहेत. तर असे बरेच नावं सांगता येतील. आता याच्यावर काय उपाय आहे? आता सगळेच राजकारणी असे असतात, राजकारण्यांचे असे काहीतरी धंदे असतातच असं म्हणून आपण दुर्लक्ष बिलकुल करू नये. कारण हे लोक ज्या गोष्टी करत आहेत तो अधर्म आहे, चुकीची गोष्ट आहे, पाप आहे. आणि कुठल्याही प्रकारचं पाप जर आपल्या समाजामध्ये होत असेल तर त्याच्याकडे आपण कानाडोळा कधीच करू नये, त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. आणि तुम्ही जर बोलत असाल ना तरच तुम्ही खऱ्या अर्थाने ह्युमन बिईंग आहात. आपल्याला विचार करण्यासाठी देवाने मेंदू दिलेला आहे, आवाज दिलेला आहे, आपल्याला इतके प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिलेले आहे. आपण आवाज उठवला पाहिजे. 3,500 वेळा क्राईम होऊनही महिलांना एकही शब्द बोलावा वाटला नाही, कारण त्या घाबरलेल्या होत्या. त्यांना माहिती आहे की समाजामध्ये याच्यावर कोणी काही बोलत नाही. पण जर समाजामधले अनेक लोक याच्यासाठी आवाज उठवतात, आपल्यासाठी बोलतात, असं जेव्हा महिलांना कळायला लागेल ना तेव्हा त्यांचा हौसला वाढेल. त्यांना वाटेल की नाही, कोणीतरी आहे आपल्यासोबत, त्यामुळे आपण बोललं पाहिजे. आपला समाज आणि हा देश स्वच्छ करण्यासाठी आपण बोलणं खूपच गरजेचं आहे. आपण न्यायाची मागणी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे अशा नेत्यांना जर कोणी तिकीट देत असेल तर त्या लोकांना निवडून न देणं, त्यांना पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. अनेकदा आपल्याला माहीतच नसतं की आपल्या भागामध्ये जे उभे आहेत तो उमेदवार कसा आहे. तर त्या उमेदवाराचा क्रिमिनल रेकॉर्ड इंटरनेटवर तुम्हाला शोधलं तर तुम्हाला मिळून जातो की यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, महिलांच्या विरोधात काही त्यांनी गुन्हे केलेले आहे किंवा एकंदरच गुन्हे केलेले आहेत का. असे गुन्हेगार लोक जर आपण वरती जाण्यापासून थांबवलं तरच काही ना काही होईल. आणि आता या राजकारण्यांवर जर आपला विश्वास उठला नसेल, फार मोजके राजकारणी हे स्वच्छ राहिलेले असतील, तर आज आपल्यासारख्या काही समजदार लोकांनी आवाज उठवणं आणि आपल्यासारख्या लोकांनी या सगळ्या गोष्टीची पारख करणं हे खूपच गरजेचं आहे. नाही तर देशामध्ये अराजक माचायला वेळ लागणार नाही. अफगाणिस्तानमध्ये, इराणमध्ये आज देशाची कायदा आणि सुव्यवस्था ही बिलकुल जागेवर नाही आहे. तिथले लोक हालाखीत जीवन जगत आहे, कारण की सगळे माजुरडे, घाणेरडे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक सरकारमध्ये जाऊन बसले. आणि असे सगळे लोक सरकारमध्ये गेल्यामुळे सामान्य लोकांचं खूप मोठं नुकसान इथे झालेलं आहे. आपल्या देशाची वाटचाल तिकडेच होताना दिसते आहे. मी सांगते, होताना दिसते आहे. ती होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण जाणीवपूर्वक बोललं पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करताना ह्याच्यावर बोललं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की याच्या विरोधात बोलणं हे नॉर्मल आहे, ना की महिलांना चूप करणं हे नॉर्मल आहे. काय वाटतं तुम्हाला? करायचं ना असं? नक्की करूया.